Now the fourth point, when quasi-contractual liability arises, is the responsibility of the finder of the goods. Just give you one example for this. Suppose you was walking on the road and you got one ring which was on the road, which was a golden ring. And you take the ring in your hand. The ring काय केली तर तुमच्या हातामध्ये घेतली तिथं. So you take a ring in your hand, means you are a finder of goods. एक वन बाय वन समजून घ्या. ज्या क्षणाला तुम्ही ती रिंग तुमच्या हातामध्ये घेतली आहे तर तुम्ही काय झाला सांगा तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही झाला फाइंडर ऑफ अ गुड्स. बघा ती रिंग हातात घ्या असं कुठलंही ऑब्लिगेशन तुमच्यावर नाहीये. पडली पडू दे जाऊ दे तिकडं तर तुमच्यावरती कुठल्याही पद्धतीचं ऑब्लिगेशन नाहीये की ती रिंग तुम्ही काय करा तर तुमच्या हातामध्ये घ्या. पण द मोमेंट यू टेक द रिंग इन युअर हँड you become the finder of the goods. आणि अकॉर्डिंग टू लॉ तुमच्यामध्ये फाइंडर मध्ये आणि त्या गुड्सचा जो कोणी आज अननोन ओनर आहे, जो तुम्हालाही माहिती नाही की तो कोण ओनर आहे, तुमच्यामध्ये एक इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट क्रिएट झाला आणि तो कॉन्ट्रॅक्ट लॉ न तुमच्या दोघांच्या मध्ये क्रिएट केला. तो इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट काय सांगा आता तर या फाइंडरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यानं all means ना ओनरला शोधायला पाहिजे. नंबर वन ड्युटी, द ड्युटी ऑफ द फाइंडर ऑफ द गुड्स इज he should try to find out the owner. Number two duty of the finder is that he should make all the acts which are necessary to take care of the goods as of his own goods. जर माझी सोन्याची वस्तू असते तर मी जी काळजी घेतली असते तीच काळजी फाइंडरनं कोणाच्या वस्तूची घ्यायला पाहिजे सांगा तर ओनरच्या वस्तूची. ड्युटी नंबर टू, ड्युटी टू टेक केअर. ड्युटी नंबर थ्री फाइंडरची, ज्यावेळेला तो ओनर सापडेल त्याला त्याची वस्तू हँड ओव्हर करायला पाहिजे. आणि आता ह्या ओनरची काय ड्युटी झाल्या सांगा तर या फाइंडरला त्याची वस्तू सांभाळायला जो काही खर्च झाला असेल त्या ओनरनं त्याला तो पैसे द्यायला पाहिजे. या फाइंडरला ओनरला फाइंड आउट करायला जो काही खर्च झालेला असेल तो याला द्यायला पाहिजे तिथं. म्हणजे ही दोघं तर एकमेकांना ओळखत पण नाही तरी सुद्धा लॉ एक ऑब्लिगेशन यांच्यामध्ये क्रिएट करताय. आणि हे जे इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट फाइंडर आणि ओनर मध्ये क्रिएट होत आहे ते म्हणजे काय सांगा तर दॅट इज कन्सिडर्ड एज अ quasi contract. Let's start. A person who finds the goods belonging to the another and take them into his custody is subject to the same responsibility as the bailey. Is bound to take as much care of the goods as the man of ordinary prudence would under the similar circumstances take of his own goods. माझी वस्तू असती त्या बल्कची, त्या क्वालिटीची, त्या व्हॅल्यूची तर मी जी माझ्या वस्तूची काळजी घेतली असते तीच मला फाइंडरला ओनरच्या वस्तूची पण काळजी घ्यायची आहे. बघा, ही मस्ट टेक ऑल द नेसेसरी मेजर टू ट्रेस द ओनर. ड्युटी नंबर वन केअर घ्या. ड्युटी नंबर टू ट्रेस द ओनर. If he does not, he will be guilty of the wrongful conversion of the property till the owner is found. The property and goods will vest in the finder and he can retain the goods as his own against the whole world except the owner. पण एक मात्र आहे, किती पण शोधून सुद्धा ओनर काय फायनली मिळाला नाही तर मग त्या रिंगचा ओनर कोण होता सांगा? फाइंडर. हे रूल तुम्हाला पुढच्या वर्षी ज्युरिस्प्रुडन्स मध्ये पण स्टडी करायचा आहे की एक्सेप्ट ट्रू ओनर, सेकंड ओनर कोण असतो सांगा तर फाइंडर हा त्याचा सेकंड ओनर असतोय तिथं. बघा एक्झाम्पल काय दिलेलं आहे. एक एक्झाम्पल दिलं तरी इनफ आहे. पिकअप अ डायमंड ऑन द फ्लोअर ऑफ द एस शॉप. एसच्या शॉपवरच्या फ्लोअर वरती एक डायमंड पडलं होतं. कोण पिकअप केलं सांगा? एफ न. आणि त्यानं ते दुकानदाराला दिलं की कुणाचं असेल त्याला द्या. He hand over it to the S to keep till the real owner is found. No one appeared to claim it quite some week in spite of the wide advertisement in the newspaper. पुरी चाललं नाही त्याला क्लेम करायला. आता मुद्दा काय होता सांगा? त्या डायमंडचा एफ मालक होईल का एस मालक होईल? तर लॉनं काय सांगितलं सांगा? एक्सेप्ट ट्रू ओनर. ओनर कोण असतो? दुसरा ओनर फाइंडर. बघा, एफ क्लेम द डायमंड फ्रॉम द एस. साहजिक आहे, मी जे ठेवायला दिलेलं ते कुणी आलं नाही तर तुम्ही मला द्या असं म्हणून तो दुकानदारला मागतोय. दुकानदार म्हणते माझ्या दुकानच्या पायरीवर सापडले त्यामुळे माझं आहे, मी काय परत देणार नाही. पण द्यायला दुकानदार बाउंड आहे. एस इज अ बाउंड टू रिटर्न द डायमंड टू द एफ हू हॅज एंटाइटल्ड टू रिटर्न द डायमंड अगेन्स्ट द होल वर्ल्ड एक्सेप्ट द ट्रू ओनर. सेम तसंच दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये झालेलं आहे बघा. ए फाइंड द पर्स ऑफ द बी इन द बीच शॉप until the true owner of the purse is found is the owner of the purse even though the purse was found on the beach shop. However,
ए न काय करायला पाहिजे सांगा, त्या पर्सची काळजी. ए मस्ट टेक अ रिझनेबल केअर ऑफ द पर्स अंटिल द ट्रू ओनर इज अ फाउंड. ही मस्ट ऑल्सो टेक द रिझनेबल स्टेप टू ट्रेस द ट्रू ओनर. ट्रू ओनरला शोधायला स्टेप्स पण घ्यायला पाहिजे. However, A need not to say on fast into the depth until the real owner is the found. पण असं काय मरेपर्यंत वगैरे नाही. एक ठराविक रिझनेबल पिरियड पर्यंत वाट बघितल्यानंतर ओनर जर नाहीच सापडला तर मग फाइंडरच त्याचा काय होतं सांगा, तर ओनर कन्सिडर केला जातोय. सिंपल एकदम. फाइंडर ऑफ गुड्स मध्ये आणि ओनर मध्ये एक इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन लॉ क्रिएट करताय आणि ते पण एक प्रकारचं कॉस्टली कॉन्ट्रॅक्ट अंडर सेक्शन 71 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. आणि लास्ट आहे मिस्टेक ऑर कोर्शन. बाय मिस्टेक माल ए आणि बी मध्ये कॉन्ट्रॅक्ट आहे हा, माल पाठवायचा बी ला हा, आणि बाय मिस्टेक माल जातोय B1 ला. आलं लक्षात? बाय मिस्टेक माल कुणाला गेला B1 ला. तर एक कॉस्टली कॉन्ट्रॅक्ट ए आणि B1 मध्ये क्रिएट झाला. ह्या B1 इज अ बाउंड टू रिटर्न द गुड्स टू द ए. किंवा माल पाठवायचा होता बी ला आणि B1 न कोर्शन यूज केलं. कोर्शन लक्षात आला फोर्सचा, आणि माल स्वतःकडे उतरून घेतला. तरी सुद्धा इथे कॉस्टली कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन आहे B1 वर की B1 ए ला माल काय करेल तर रिटर्न करेल. सिंपल. कोर्शिवन किंवा मिस्टेक खाली कॉन्ट्रॅक्ट झालेलं असेल तर ज्याला बाय मिस्टेक कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन च्या अंडर माल गेलेला आहे तर त्याला तो माल, वस्तू, पैसे जे काय असेल ते रिटर्न करायला पाहिजेत. हा, अ पर्सन टू हुम द मनी हॅज बीन पेड ऑर एनिथिंग डिलिव्हर्ड बाय मिस्टेक or under coercion must repay or return it to the person who paid it by mistake or under the coercion. Simple. Example बघा, A and B jointly owe ₹100 to the C. हा बघा, इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. आता ना एकटा ते पैसे सगळे देऊन टाकतो C ला. काय A alone has make a payment to the C हा, and B not knowing this fact. पण या B ला विचारायला माहितीच नाही की A ने 100 रुपये देऊन टाकलेले. B परत 100 रुपये देतोय C ला. हा, knowing this fact pays 100 rupees over again to the C. C ला ते पैसे 100 रुपये B ला परत द्यायला पाहिजे. हा, कारण त्याचे 100 रुपये त्याला आलेले आहेत तिथं. ओके, C is bound to pay the amount to the B. का हा लक्षात आला तिथं. सो एकच एक्झाम्पल टाका शक्यतो आणि डायरेक्ट एका केस लॉ ला येत्या. हा, केली वर्सेस सोलारी. इन्शुरन्स कंपनी पेड द अमाउंट ऑन द पॉलिसी विच इज लॅप्स्ड बाय रिझन ऑफ द नॉन पेमेंट ऑफ पेमेंट प्रीमियम बाय द एश्युअर्ड. इन्शुरन्स कंपनीनं पॉलिसीचे पैसे पे केले आणि बाय मिस्टेक त्यांच्या लक्षात आले की ती पॉलिसी तर ऑलरेडी लॅप्स झालेली आहे. का? कारण इन्शुअर्डनं प्रीमियम पे केलेलं नाहीये. हा, कंपनी न्यू दिस फॅक्ट. कंपनीला माहित आहे. हा, बट इट वॉज ओव्हरलुक्ड ऍट द टाइम ऑफ द पेमेंट अँड कंपनी ते पैसे रिकवर करू शकते. हा, वुड रिकवर द अमाउंट हाउएव्हर केअरलेस द पार्टी हा मे हॅव बीन ओमिटिंग टू यूज द डिलिजन्स टू इन्क्वायर इनटू द फॅक्ट. एवढं जरी टाकला की द कंपनी कुड रिकवर द अमाऊंट. कारण इथं बाय मिस्टेक ते पेमेंट झालेलं आहे. कंपनीच्या बाय मिस्टेक लक्षात नाही आलं की पॉलिसी लॅप्स झाली तरी पण आपण प्रीमियमचे पैसे सॉरी पॉलिसीचे पैसे काय केलेले आहेत तर पे केलेले आहेत तिथं. ओके, सो एक बाय मिस्टेक जरी एखादा कॉन्ट्रॅक्ट झाला तर ज्याच्या बरोबर तो कॉन्ट्रॅक्ट झालाय त्याचं ऑब्लिगेशन आहे की त्यांना ते रिटर्न रिपे करायला पाहिजे. ओके, सो हिअर वी फिनिशिंग आवर युनिट नंबर 6 which was costly contract. Concept of costly contract discuss केला आपण. त्याचे फीचर्स बघितले, त्याचे प्रिन्सिपल्स बघितले. टाइप्स ऑफ कॉस्टली कॉन्ट्रॅक्ट सेक्शन 68 सप्लाय ऑफ नेसेसरी. 69 पेमेंट बाय इंटरेस्टेड पर्सन. 70 आपण डिस्कस केला ऑब्लिगेशन टू पे फॉर नॉन ग्रॅटिट्युअस ऍक्ट. 71 डिस्कस केलं आपण रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फाइंडर ऑफ द गुड्स अँड सेक्शन 72 डिस्कस केला आपण मिस्टेक और कोर्शन. ओके, सो इथे आपला युनिट 6 काय 5th एंड होतोय. 6th युनिट आय थिंक 6 नाही होते 6 संपला. चेक करूया आपण एकदा. हा, 6 संपलेला. 7th युनिटचं आता तसंच आहे. काय 7th युनिट मध्ये फक्त 2च क्वेश्चन आहेत. एक क्वेश्चन आहे 7th युनिट मध्ये आपल्याला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट हा, आणि एक क्वेश्चन आहे स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. ओके, त्यामुळे मोस्ट प्रोबेबली बघू जमलं तर उद्या थोडस जास्तच देऊ म्हणजे बरोबर एक क्वेश्चन पूर्ण उद्या संपेल, एक क्वेश्चन पूर्ण परवा संपेल. म्हणजे उद्या आणि परवा म्हणून आपलं 7th युनिट काय होईल. 8वा जरा एक 3 दिवस घेईल पण 7th युनिट उद्या आणि परवा 2 दिवसात आपण एंड करून टाकूया. इथे काय कळलं नसेल तर सांगायचे आपण डिस्कस केले. आपलं कॉस्टली कॉन्ट्रॅक्ट कन्सेप्ट लक्षात आली बघा सगळ्यांना. हो मॅम.
चलो प्रशांत केशव निलेश तुम्हाला पण लक्षात आली. हो मॅम. हो मॅम. उद्या कनेक्ट करूया परत हा आणि उद्या युनिट 7 चालू करूया. 2च क्वेश्चन आहेत युनिट 7 मध्ये. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टचा क्वेश्चन आहे आणि स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट. उद्या कंटिन्यू करूया. डिस्कनेक्ट हो.